आता आपल्याला याच्यावरती कलौंजी पनीर टिक्का जो आपण बेक करायला टाकलेला आहे तो याच्यावरती टाकायचा आहे। मला वाटतं 15 मिनिटं झालेले आहेत। आता जे पनीर आहे ते पण व्यवस्थित शिजलं असेल ते आपण काढून घेऊया। आता हे बघा कसं ड्राय झालं ते छान, रंग पण त्याला छान आलेला आहे मस्त। आता एका सँडविचसाठी सध्या मी थोडंसं काढून घेतो याच्यात, थोडंसं एक अर्धा चमचा याच्यात केचप टाकतोय फक्त बाइंडिंगसाठी बस, नाही तर एकत्र राहायला पाहिजे त्या दृष्टीने। आणि भरपूर कोथिंबीर, थोडंसं बटर, वा हे मिश्रण पण भारी झालेलं आहे। जर असतील तर थोडेसे हे पायनॅपलचे तुकडे याच्यात टाकायचे, म्हणजे खाताना थोडंसं तिखट, किंचितसं गोडवा पायनॅपलचा येतो, त्याचबरोबर चटपटी तशी टेस्ट, या सगळ्या टेस्ट एकत्र येतात। आणि आता याच्यावरती ठेवतोय दुसरा ब्रेड स्लाइस। आता याला ग्रिल करायचं आहे आपल्याला सँडविचला। थोडंसं बटर टाकून घेतलंय मी। वाह, बस आता याला रंग दोन्हीकडनं छान यायला लागलेला आहे। बस आपलं हे सँडविच झालेलं आहे। आता मी याला फक्त कट करणार आहे मस्त आणि सजवणार आहे। मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। कलौंजी पनीर टिक्का क्लब सँडविच साठी लागणारे साहित्य: ब्रेडचे स्लाइस, चीज स्लाइस, पनीरचे तुकडे, चक्का, वाफवलेले मूग, कोबीचे काप, अननसाचे काप, सिमला मिरचीचे तुकडे, बटर, कलौंजी, मोहरीचं तेल, हिरवी चटणी, लिंबाचा रस, कोथिंबीर, कसुरी मेथी, टोमॅटो सॉस, वाफवलेले मक्याचे दाणे, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, वेलची पूड, जिरे पूड, काळं मीठ, तिखट आणि मीठ। कृती: एका बाउल मध्ये चक्का, अर्धा चमचा कलौंजी, काळं मीठ, पाऊण चमचा गरम मसाला, जिरे पूड, चाट मसाला, 2 चिमूट वेलची पूड, पाऊण चमचा तिखट, अर्धा चमचा लाल मिरचीची पेस्ट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, साधं मीठ, कसुरी मेथी, 1.5 ते 2 चमचे मोहरीचं तेल आणि लिंबाचा रस घालून मसाला तयार करून घ्यावा। नंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे आणि सिमला मिरचीचे तुकडे घालून सर्व एकत्र करून घ्यावं। बेकिंग ट्रेवर सिल्वर फॉइल पेपर ठेवून त्यावर पनीर टिक्का आणि सिमला मिरचीचे तुकडे पसरवून मिश्रण 180 डिग्रीला बेक करून घ्यावं। एका बाउल मध्ये वाफवलेले मूग आणि वाफवलेले मक्याचे दाणे एकत्र करून घ्यावेत। दुसऱ्या बाउल मध्ये 2 चमचे चक्का घेऊन त्यामध्ये 3 चमचे टोमॅटो सॉस, मीठ, तिखट, कोथिंबीर आणि काळं मीठ घालून त्याचा सॉस तयार करून त्यामध्ये वाफवलेले मूग आणि मक्याचे दाणे घालून मिश्रण तयार करून घ्यावं। ब्रेडला बटर लावून त्यावर हिरवी चटणी लावावी। चटणी लावलेल्या ब्रेडवर मूग आणि मक्याच्या दाण्याचे एकत्रित मिश्रण, त्यावर कोबीचे काप, त्यावर चीज स्लाइस आणि त्यावर पुन्हा चटणी लावलेला ब्रेडचा स्लाइस ठेवावा। एका बाउल मध्ये बेक झालेला पनीर टिक्का मसाला, टोमॅटो सॉस, कोथिंबीर, बटर आणि अननसाचे तुकडे घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं। तयार सँडविचच्या दुसऱ्या स्लाइसवर पनीर आणि अननसाचं मिश्रण घालून त्यावर ब्रेडचा तिसरा स्लाइस ठेवावा। ग्रिल्ड फ्राईंग पॅनवर बटर घालून त्यावर क्लब सँडविच ठेवून ग्रिल करून घ्यावं आणि सजावट करून डिश सर्व्ह करावी। असाच लावू ना। आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं। ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.